जय भीम नवबुद्ध आहे सर. जय भीम नमोबुद्ध आहे. आज जे आपण 25 डिसेंबर हे जे देहू रोड मध्ये जमा झालेलो आहे आणि त्या देहू रोडचं महत्व काय आहे आणि कशामुळे आंबेडकरवादी समाज इथे जास्त आजच्या तारखेला जमा होतो? सर्वांना जय भीम नमोबुद्ध आहे. आज 25 डिसेंबर 2026 आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली बाबासाहेबांना जे रंगून येते तथागतांची मूर्ती प्राप्त झाली होती. 1954 साली बाबासाहेबांनी भारतामध्ये सर्वात प्रथम देहू रोड या ठिकाणी तथागतांची मूर्ती हे पहिली टाइम स्थापन केलेली आहे. आणि त्याच्यामुळे ह्या देहू रोडच्या जे धम्मभूमी आपण बघता आहात, जे काल रात्रीपासून ते आज दिवसभर रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ एक 20 तास इथे रहदारी चालू असते. आणि हे हजारोंचे भीम अनुयायी बौद्ध अनुयायी या ठिकाणी भेट देत असतात. त्याच्यामुळे ऐतिहासिक असा हा प्रसंगाला आहे. त्याच्यामुळे लोक या ठिकाणी एक अनुयायी या ठिकाणी भेट देत असतात आणि दरवर्षी ही संख्या वाढत आहे. जसं आपण बघतो भीमा कोरेगावला आपली जनसंख्या वाढते. 7 डिसेंबरला चैतुमीला जातात. अगदी त्याच धर्तीवर 20 ते 25 हजारांचा जनसमुदाय दिवसभरामध्ये या ठिकाणी अनुयायी लोक भेट द्यायला येत असतात. तर त्याच्यामुळे ह्या ऐतिहासिक असं भारतात महाराष्ट्रात ह्या जागेला महत्व प्राप्त झालेलं आहे. तुमचं जे आता स्टॉल आहे ते काय सांगत आहे आंबेडकरी विचार? बघा, आमचं हे स्टॉल आहे. आपण बघत असाल एकजूट लेणी प्रचार प्रसार समूह. तसे महाराष्ट्रात भारतात बरेच लेणी प्रचार प्रसार समूह आहेत. पण जे महाराष्ट्रात जास्त ऍक्टिव्ह आहे एकजूट प्रचार प्रसार समूह असेल, पिंपरी चिंचवडचा बौद्ध लेणा एकता बौद्ध लेणा मुक्ती आंदोलन समिती असेल किंवा MBCPR असेल, तर त्याच माध्यमातून आमची जी टीम आहे, आमच्या टीमचं नाव एकजूट प्रचार प्रसार समूह. ही गेली 20 ते 25 वर्ष जे आमचे ज्येष्ठ संस्थापक आहेत दादू डोळे सर, हे यांचा खूप सिंहाचा वाटा आहे आणि यांनी ते सगळ्यांना टीम बनवली आहे. आणि आमचं टीमचं काम काय, महाराष्ट्रातले जे बौद्ध लेणे आहेत तर 3 प्रकार असतात. एक जे हे भारतीय पुरातत्व विभाग ते अधिकृत आणि सेमी अधिकृत, हे थोडं भारतीय पुरातत्व विभागाचं आणि थोडं अतिक्रमण असतं. तिसरा प्रकार आहे पूर्ण अतिक्रमण. मग आमच्या टीमचं काय की आम्ही जे भारतीय पुरातत्व विभाग आहेत तिकडे वॉचमॅन बसवले, तिकडे ऑनली साफसफाई असते. पण काही ठिकाणी सेमी आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी अर्ध अतिक्रमण आहे, अर्ध म्हणजे भारतीय पुरातत्व विभागाच्या अधीन आहेत अर्ध. तर त्या ठिकाणी आमची टीम जाऊन साफसफाई करते, श्रमदान करते, पायऱ्या बनवणं, पायवाट बनवणं, सगळी साफसफाई करणं किंवा काही गोष्टी तिथे करायच्या असतील, वॉचमॅन असेल, पायरी बनवायची असेल, मग आमची टीम काय करते, आमचे सिनियर दादू सर असतील, आमच्यामध्ये लेखक आहेत, राकेश पवार सर आहेत, प्रफुल्ल पुलळकर सर आहेत, ऍडव्होकेट एलवे सर आहेत. हे सगळे दिग्गज आणि एज्युकेटेड मंडळी आहेत. तर ती काय करतात की आम्ही पुरातत्व विभागाला पाठपुरावा करतो, ईमेल, पत्र व्यवहार, आणि त्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाची मदत घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि लेण्या वाचवायचा प्रयत्न करत असतो. आणि प्रत्येक ठिकाणी 7 डिसेंबरला चैतुमी असेल, भीमा कोरेगाव असेल, इथे असेल देहू रोड, तिकडे लेणी प्रचार प्रसार समूहाचा एक जनजागृती अभियान आम्ही राबवत असतो की लोकांना बौद्ध लेण्या माहिती पडल्या पाहिजे, बौद्ध लेण्याची माहिती जनजागृती झाली पाहिजे, लोकांना लेण्यावर वहिवाट यायला पाहिजे. म्हणून आम्ही तिकडे पण आमचं काम चालू असतं. पण आता जास्त लोक समुदाय असतात त्याच्यामुळे आम्ही माहिती देण्यासाठी आमचे स्टॉल असतात तिकडे. मग आमची टीम असते, आम्हाला आम्ही आमच्याच लोकवर्गणीतून, आम्ही आमच्याच देणगीतून आम्ही प्रकल्प राबवत असतो. आम्ही कुठलाही आमचं असं फायनान्स वगैरे नाहीये. आमची टीम आम्ही या ठिकाणी, आणि आज आम्ही या ठिकाणी इतका चांगला प्रतिसाद भेटलाय. आम्ही या ठिकाणी चहा वाटप, बिस्किट वाटप, आणि हे आपण बघत असाल धम्मलिपीचं या ठिकाणी पुस्तक आहे. धम्मलिपीचं पुस्तक आपण बघू शकाल की विकी एलवे आहेत सर, ऍडव्होकेट आहेत, त्यांनी पुस्तक बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण बघत असाल की याच्यामध्ये लेण्यांची माहिती आहे आणि धम्मलिपींची थोडक्यात ओळख आहे. कारण आपण लेण्यावर जातो, सम्राट अशोकांनी शिलालेखात काही अक्षर लिहिलेत, ते अक्षर आपल्याला समजत नाही, पण या धम्मलिपीच्या माध्यमातून ती अक्षर वाचण्यासाठी आपल्या लोकांना, बौद्ध धम्म अनुयायांना एक मदत होत असते. त्याच्यामुळे ही पुस्तक आहे. फक्त 20 रुपयात आपण हे पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही पाणी वाटप, चहा वाटप आणि बिस्किट वाटपच्या या ठिकाणी फुलाची पाकळी आम्ही प्रयत्न नक्कीच केलेला आहे. खूप चांगलं वाटलं तुम्हाला. एकच या माध्यमातून एक मेसेज द्यायचा आहे सर्व बाबासाहेबांच्या अनुयायांना व सर्व धम्म अनुयायांना. मला एकच मेसेज द्यायचा आहे की कृपया आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये असाल, आपण पश्चिम महाराष्ट्र असू दे, कोकण असू दे,
उत्तर महाराष्ट्र असू दे, ठाणे असू दे, मुंबई असू दे, प्रत्येक ठिकाणी आपल्या ठिकाणी जे जे लेणी आहेत त्या लेणीवर आपण भेट द्यायला पाहिजे, वहिवाट वाढवायला पाहिजे, जेणेकरून अतिक्रमण कुठेतरी झालेलं आहे ते होणार नाही, कमी होईल किंवा भविष्यात अतिक्रमण होणार नाही. मी प्रत्येक बौद्ध बांधवांना मी एकजूटच्या लेणीच्या माध्यमातून एक नम्र विनंती करतो की आपण लेणीवर या, वहिवाट वाढवा आणि भारत बौद्धमय करीन बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते कुठंतरी प्रयत्न, एक फुलाची पाकळी धागा बनायचा नक्कीच प्रयत्न करा, एवढं मी आशा व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय. आणि माझं पण एक सांगणं आहे की आता जे जे भीमाने आहे, जे आंबेडकरवादी आहेत त्यांचे घर लेणीच्या आसपास आहेत, त्यांनी तर निदान ते लेणीमध्ये जातीनं आपलं लक्ष घातलं पाहिजे, कारण की ते जे गावाचा सपोर्ट बाकीच्यांना भेटतो तो सपोर्ट चांगला असतो, त्यामुळे लेणी संवर्धकांना पण एक मोठा सपोर्ट भेटतो तिथं संवर्धन करण्यासाठी. जय भीम.